श्रोते हो नमस्कार. वर्षानुवर्ष अत्यंत चुरशीने लढल्या जाणाऱ्या कोपरगावच्या निवडणुकांचा प्रत्यक्ष आखो देखा हाल आपल्या पुढे सादर करताना खूप आनंद होत आहे. कोपरगावचं नेमकं राजकारण काय हे कुणालाच कळत नाही असं पूर्वीपासून म्हटलं जातं. यात खूप तथ्य आहे बरं का. यावेळी असाच एक प्रवाह होता. पारंपरिक कोल्हे आणि काळे घराण्यातच सामना ठरलेला. वादाची ठिणगी पेटली ती कोल्हे घराण्याकडूनच. नगराध्यक्ष पदासाठी घराचा म्हणजे स्थानिक उमेदवार न देता नाशिकवरून आयात केलेला उमेदवार हा देण्यात आला. तेव्हा त्यातच त्यांचा उमेदवार हा त्यांच्या नातेवाईकच असल्याने कोल्हेंच्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना नाराजींचा अक्षरशः स्फोट झाला. नागरिकांच्या मताचा कानोसा घेतला तर स्थानिक जुने कार्यकर्ते सोडून स्वतःच्या नातेवाईकांना दुसऱ्या जिल्ह्यातून आयात करून कोपरगावकरांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करणं हे स्वाभिमानी नागरिकांना आणि कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनाही अजिबात रुचलं नाही. विवेक कोल्हे हे उतावळीपणे निर्णय घेतात अशी त्यांची प्रतिमा त्यांना महागात पडली. त्यातच पराभवाच्या भीतीने इतर उमेदवारांचा अर्ज अवैध ठरवण्यासाठी कोल्हे कोर्टात गेले आणि तिथेच तोंडावर पडले. हा पण निवडणुकीला एक टर्निंग पॉइंट मिळाला. दुसरीकडे आमदार आशुतोष काळे यांच्या गटातून पतसंस्थांमधील एक बुजुर्ग नाव काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली गेली. वास्तविक या काकासाहेबांचं कोयटे कोल्हे गटाकडनं गायले जात होते. पण बदलत्या राजकीय समीकरणात काकासाहेब एका दिवसात विवेक कोल्हे यांना वाईट झाले आणि कोल्हे कुटुंबीय तसेच त्यांचे कार्यकर्ते काकांवर टीका करू लागले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की काकांवर केलेली टीका ही स्वाभिमानी कोपरगावकरांना मान्य झाली नाही. ती कोल्हे यांच्यावर बुमरँग झाली. पुढील प्रचारावर त्यांचा पगडा हा दिसू लागला. श्रोते हो, प्रचाराचे दिवस जसे जसे पुढे जात होते तसा तसा वातावरणात फरक होत गेला. कोल्हे आणि त्यांचे उमेदवार संधान हे कायम बॅकफूटवर जाताना दिसले तर काळे आणि कोयटे यांच्याकडे झुकलेल्या वातावरणात त्यांचं पारडं जड वाटू लागलं. मुख्य मुद्दा म्हणजे पराग संधान यांचा 2016ला नगराध्यक्ष पदाला पराभव झाला होता आणि आताही पराभव झाला तर पुढच्या वेळी इतर कार्यकर्त्यांना तिकीट मिळू शकते या विचारांनी कोल्हेंचे कार्यकर्तेच पराग संधान यांना पाडण्यासाठी सरसावले आहेत. बघूया आता निवडणुकींचा कुस्तीचा फट जवळ आला आहे. शट्टूंचे आवाज घुमू लागले आहेत. महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढत असं वरिष्ठ पातळीवर म्हटलं गेलं असलं तरीही महाराष्ट्र केसरीचीच लढत असल्याचं दिसत आहे. मतदान अत्यंत चुरशीने होणार हे देखील आत्ताच मान्य करावं लागेल. शनिवारी मतदान तर रविवारी मतमोजणी. बघूया गुलाल कोणाचा उधळला जातोय ते. वार मात्र कोयटे काकांच्या दिशेने वाहता आहे हे मान्य करावंच लागेल. मनापासनं धन्यवाद.